चंद्रपूर महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांना 1-1 कोटी देण्यात आले। शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्याचा दावा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला। यावर संजय राऊतांनी संदीप देशपांडे यांचं नाव न घेता याला प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंच्या नगरसेवकांनी 1 कोटी रुपये घेतले असा आरोप ज्यांनी केला ते भाजपसोबत पैसे मोजायला बसले होते का, त्यांचं 20% कमिशन होतं का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। यावर आता संदीप देशपांडेंनी काय प्रत्युत्तर दिलंय ते देखील पाहूयात। ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या। की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला? सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती। हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं। त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी। जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडतंय, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर आणि म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी अशी अवस्था झाली आहे त्यांची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।